तर कशात भावांनो, मनापासून तुम्हाला जय श्रीराम। तर आज रविवार आणि आपण चाललो आज ऑर्डरले सौसरले कॅटरिंगच्या। तर काय कपडे घालून घेतले, मस्त आंघोळ करून फ्रेश होऊन गेलो। आपली स्प्लेंडरले मारला सेल पण सीधा निघलो ऑर्डरवर जासाठी। आता आपल्या ऑर्डरवर म्हटलं म्हणजे 15 पोराची ऑर्डर आहे, तर बाईकने काही जाणं होणार नाही, तर आपण केला ऑटो। तर काय जाता जाता सीधा परत येऊन गेलो, कारण की शुभमले पण घ्यायचे आहे, तो पण ऑर्डरवर आहे, तर त्याला पण घेतलं सोबत आणि दोघं पण निघलो सीधा पिपड्याकडे। सीधा येऊन गेलो फटकन पिपड्यामध्ये। आता ऑर्डरवर जायच्या पहिले ते येऊन गेलो शुभमच्या इथं, गाडी लावून दिली शुभमच्या घरी आणि दोघं पण निघलो सुद्धा पैदल ऑटोपाशी। सीधा इथं आलो तर पोट्टी इथं पहिले होतेच बा आपला उद्देश भाऊ, नकुल भाऊ आणि बाकीचे पोरं। आता पोरं तिथे यायचेच आहे पूर्ण। तर काय आपण 15 पोराची ऑर्डर घेतलाय, तर काय 15 पोरी येऊ दिले फटाफट। बसलो ऑटोमध्ये सीधा निघलो चेंगडी करत। मग काय फटाफट येऊन इथं हॉल पाशी। इथं पाहू शकता ऑटोवाल्यानं सोडून दिलं आपल्याला इथंच आणि आपण सुद्धा निघलो हॉलकडे जायसाठी अंदर मंदी। आता ह्या हॉलची लोकेशन म्हटलं म्हणजे सौसर मंदी आहे आणि ह्या हॉलच्या नाव आहे गजानन मंगल कार्यालय, जो आहे आपला उडान पुलाच्या खालतं। तर इथं जे लोक राहते सौसर मंदी त्यांना तर ही गोष्ट माहितीच असेल काय हे हॉल कुठं आहे म्हणून। तर काय फटाफट येऊन गेली इथं अंदर, जिथं आपलं लोकांचे जेवण होणार आहे। तर इथं पाहू शकता इथं पोलीस कॅटरिंगचा सेटअप लागला आहे, तर तुम्हाला या कॅटरिंगच्या सेटअपचे एक व्हिडिओ दाखवून देतो मी, तुम्ही पाहू शकता एडिटिंग सोबत। पक्के लंगे टूटे और पूरी गलबात होर मच्चे आए शोर तेरे दिल विच चोर नी तुम्हारे है प्योर वेख चढ़े तेनू लोर दिल वाले खुले कुड़े रखे आनी डोर लंगे पाके टूटे और पूरी गलबात होर मच्चे आए शोर तेरे दिल विच चोर नी तुम्हारे है प्योर वेख चढ़े तेनू लोर दिल वाले खुले ताही रखे आनी डोर गौर केरा साडे उत्ते बिलो नी तू कर रहे आनी मर थोड़ा रब कोलों डर तू बस हामी पर ते असी जाना तर तेनू छड्ड बाकी दुख लेने आनी जर क्योंकि साडे तेरे बिना चलने नहीं सा बेपरवाह तेरी करे परवाह तेरे बिना दूजा हो रहे नहीं कोई राह किते जे तू मिल जे नहीं जट पा दूगा गड्डी पूरी टोर कन झाड़ दे अपार एक बारी वेख सानू करके तू गौर। पाहू शकता भावांनो तुम्ही आपली एडिटिंग कशी येईल आहे कमेंट मध्ये जरूर सांगा। तर काय इथं येऊन पाहतो तर आपला हर्षल भाऊ आणि सर्वजण इथं चायच पित होते बा, निकाल थोडी जास्त नाही। अच्छा हमको सिखा रिया है। तर पाहू शकता तुम्ही इकडे शुभम आपला भाजी टाकून राहिली। काय शुभमला फटाफट भाजी काढून घेतली आणि हे जे गरम सेट आहे ते पुरं बाहेर धुवाले नेले। आता ह्या तर गंज गरम सेट नव्हतं त्याच्या बाहेर धुवाले, पण हे आपला तुषार भाऊ इथं टिश्यू टाकत होता टाटाईमध्ये। मग काय गंजा वगैरे इथं घेऊन आलो आणि आपला ऑर्डर होऊन गेला रेडी। गरम सेटमध्ये आपण जे काही खाणं होता तो पूर्ण टाकून दिला आणि बसलो आपण आता लोकांची वाट पाहत, कारण की लोक जेवायला येणार नाही तेवढे आपण काय करू शकत नाही। तर मग काय धीरे धीरे पब्लिक पण यायला लागली। आता काही वेळानं थोडीशी पब्लिक जास्त येणार होती तर काही वेळानं थोडी कमी, पण ज्या टायमामध्ये लोक जास्त येत होते त्या टायमामध्ये मी काही व्हिडिओ बनवू शकलो नाही, कारण की त्या टायमामध्ये होतं मला काम। तर पाहू शकता तुम्ही इच्छा माहोल। मग काय भावांनो फटाफट आपला ऑर्डर आपण निपटवला, पण आता ऑर्डर आपला खतम व्हायच्या पहिले आपल्याला ते इथं मानाची पंगत वाढवावंच लागेल। तर काय फटाफट पोराले टेबल लावायला लावून दिले। आता ह्या पंक्ती मानाच्या पंक्तीमध्ये म्हटलं म्हणजे नवरी नवरदेव आणि त्याची फॅमिलीवाले पण बसतात। आपल्या तुषार भाऊ आणि बाकीच्या पोराले फटाफट टेबल लावायला लावून दिले आणि इथं होते फुकटचे गुपचूप। तर शुभमनं मी ह्याचे फुकटचे गुपचूप खाली येऊन गेलो। आता मीने तर गुपचूप कमी खाल्ले, पण हे पोट्ट एकावर एक गुपचूप खात होतं फटाफट फटाफट। मग काय आम्ही गुपचूप खाऊन घेतले ना पोट्ट्याला फटाफट हे लावायला लावून दिले टेबल वगैरे। तर आपल्या उद्देश भाऊ पाहू शकता मोठा खुशात दिसत होता बा आज मले, आज काही याला कामात नाही झालं वाटतं ऑर्डरवर। आणि ह्यावेळी आपलं गोपाल कोल्हे ह्याच भाऊनं आपल्याला आज ऑर्डर दिलेला आहे 15 पोरेच्या, आणि याच्या म्हटलं म्हणजे कॅटरिंगच्या पण सेटअप ह्याच वय ह्याच भाऊच्या वय पाहू शकता तुम्ही। मग काय फटाफट मानाची पंगत निपटून घेतली आणि सीधे आले पुट्टे आपली टिप घेऊन, कारण की कॅटरिंगच्या पुट्ट्याची म्हटलं म्हणजे सर्व काम तर मागं राहिलं, पण टिपच्याच पहिले येते बा। आता घरी हे पुट्टे तर मायाबाची सेवा करत नाही, पण इथं पहिलेच्या पितर सेवा करायला येऊन जाते। मग काय नवरी नवरदेव पुढं टिप ठेवून दिली त्याच्यासाठी आणि त्याला त्याच्यातून हात धुवायला लावले।
टिपची मेहनत म्हटलं म्हणजे हात धुणं, हे देणं ते देणं याच्यासाठी चालू आहे का? टिपवर जे बी पैसे येते ते पोट्ट्यामध्ये वाटले जाते, म्हणून हे पोट्टे एवढी मेहनत करून राहिले. मग काय टिपचे पैसे बी होऊन गेले नवरी नवरदेकडून दोन्हीकडून 2000 रुपये. तर हे पोट्ट्यामध्ये वाटत लागन, म्हणून या पोट्ट्याची एवढी मेहनत चालू होती, पाहू शकता तुम्ही. मग काय फटाफट टिपचे पैसे घेतले आणि पोट्ट्याला म्हणलं फटाफट टेबलं पाडा आणि चला घराकडे, कारण की आपला टाईम झाला आहे खतम. मग काय पोट्ट्याला फटाफट टेबलं पाडायला लावले आणि सीधा निघलो मग काय घराकडे. कंप्लीट ना सीधा निघलो घराकडे. पाहू शकता आपला यश भाऊ आणि चालते कुठे गाडी हाँ ले ना हाँ इधर देखो रे साहब चलो. फटाफट बसलो ऑटो मध्ये सीधा निघलो घराकडे. लाईट आपला नको दाबा. पुट्टे सारे भोसडीचे चेंगडी करत सीधे निघले घराकडे. आता ऑटो मध्ये हाय 15 पोळं, तर ऑटोवाला आपला डुकडुक डुकडुक धीरे धीरे चालू होता भाऊ. तर काय तरी फटाफट आपण अर्ध्या घंट्यात येऊन गेले सीधा पिपड्यामध्ये. पोट्टे उतरून गेले ऑटोमधून, पण उतरून गेले ऑटोमधून, कारण की आपल्याला झाला आहे आता ऑर्डरवर टाईम, तर आपल्याला लवकर जायचं आहे घरी. मग काय आपल्याला सुंदरीचे 4x4 इंडिकेटर केले चालू, मारला असेल पण सीधा रात्री निघलो घराकडे. रात्री घरी जायच्या वेळेस म्हटलं म्हणजे ह्या सुनसान रस्त्याने माणसाला एकट्याला भेट लागते भावनो, तरी आपण हिंमत मारून फटाफट येऊन गेलो घरी. गाडी लावून दिली अंदर, पटकन येऊन गेलो घरामध्ये, कारण की भूमल लागून राहिली होती थंडी. तर काय आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच, भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. अगर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करून द्या आणि चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करून द्या, कारण की तुम्ही सबस्क्राईब करणार नाही तर व्हिडिओचे नोटिफिकेशन येणार नाही.